नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ अ, तुमच्या माहितीसाठी असणार आहे. उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा अतिशय महत्त्वाची अशी परीक्षा असणार आहे. जे भावी शिक्षक आहेत, अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक आहेत, प्रमोशनसाठी वाट पाहणारे शिक्षक आहेत किंवा मग जे शिक्षक आहेत, त्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही शिक्षक पात्रता परीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना या शिक्षक पात्रता परीक्षेला उत्तीर्ण होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अभ्यास झाला असेल किंवा झाला नसेल, तर फार टेन्शन घेऊन परीक्षेला असं काही डोक्यावर ओझं घेऊन, खांद्यावर ओझं घेऊन दडपणामध्ये जाऊन परीक्षा देऊ नका. आणि इतकी काही अवघड परीक्षा नसते. नक्कीच बऱ्याच दिवसापासून परीक्षेची तुम्ही प्रिपरेशन करत असणार आहे. त्यामुळं एकदम फ्री माइंडने जावा परीक्षेला आणि फेस करा. नक्कीच तुमचा पेपर हा फार सोपा असेल किंवा नक्कीच तुम्हाला पेपर हा सोपा जाईल. त्यामुळं दडपण घेऊन परीक्षेला जाऊ नका. कारण ही शेवटची संधी नसणार आहे तुम्हाला. आता इथून यापूर्वी आम्ही सी-टी-टीच्या धर्तीवर टी-ई-टीची परीक्षा एका वर्षात 2 वेळा घेण्यात यावी, यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी पाठपुरावा केला होता. परीक्षा परिषदेला आयुक्त श्रीमती अनुराधा ओक मॅडम यांनासुद्धा पूर्वी सांगितलं होतं. आणि या बाबतीत तुम्हाला वारंवार बऱ्याच वेळा यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं होतं, की टी-ई-टी ही आता वर्षातून 2 वेळा होईल. आणि त्याच पाठपुराव्याला यश म्हणून आता येणाऱ्या या शैक्षणिक वर्षामध्ये टी-ई-टी ही वर्षातून 2 वेळा होणार आहे. त्यामुळे ही संधी म्हणजे काही शेवटची संधी नसणार आहे. आणि जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी वर्षात 2 वर्षामध्ये टी-ई-टी पास करणं त्या ठिकाणी बंधनकारक केलेलं आहे सुप्रीम कोर्टांच्या निकालानुसार. तर साधारणतः तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत. तर वर्षातून 2 वेळा सी-टी-टी होते, वर्षातून 2 वेळा टी-ई-टी होणार आहे. तर हताश होऊ नका. एकदम दडपणाखाली येऊन परीक्षा देऊ नका. कारण दडपणाखाली असल्याच्या नंतर बरंच काही टेन्शन येते आणि येणाऱ्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा आपण चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रेझेंट करतो आणि सिलेक्ट करतो आणि आपलं नुकसान होते. त्यामुळे एकदम फ्री माइंडने पेपरला जा आणि एकदम फ्री माइंडने परीक्षा द्या. नक्कीच यश तुम्हाला या परीक्षेमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला या परीक्षेसाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शिक्षक भरती, भावी शिक्षक भरती परिवारांकडून तुम्हाला खूप खूप सदिच्छा. तुम्ही यशवंत आणि कीर्तिवंत व्हावेत आणि तुम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हावेत यासाठी खूप खूप सदिच्छा. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.